आज आपण बघितलं आणि सेमी 11 मध्ये एक निर्विवाद वर्चस्व म्हणायला लागेल सर्जा आणि चांद ही गाडी पाहिली आपल्यासोबत चांदचे मालक दादा पर्यंत आपला हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. काय सांगाल आजचा आनंद? काय नाही आनंद काय तर आता हिंद केसरीचा मान मिळाला, मान नव्हता पहिला मान मिळाला म्हणजे आनंद आहे. आज एकदम पब्लिकने क्राऊड केला काय गाडी अतिशय जोरात पाहिली, काय सांगाल गाडीबद्दल? नाही चांगली पाहिली गाडी गटल्या चांगली गटालाच गाडी चांगली पाहिली होती. सेमीला बी आता चांगली गाडी पाहिली. नियोजन कसं काय झालं होतं गाडीचं? या नियोजन म्हणजे काय झालं आदलं लॉट निघायच्या आदल्या दिवशी म्हणजे परवा दिवशी रात्री बाला डॉक्टरांचा फोन आला होता की गाडी पळूया. माझं अगोदर झालं होतं नियोजन शिवबरोबर दक्कन पाटराच्या, पण ते जरा खाडा म्हणजे जोटवर खाली होतं म्हणून ते कॅन्सल केलं होतं. म्हणून आम्ही काय चिठ्ठ्या टाकल्या होत्या. पण ते परत आदल्या दिवशी बाला डॉक्टरांचा फोन आला मला म्हणजे पळूया म्हणलं बरं ठीक आहे म्हणलं पळूया काय अडचण नाही. चिठ्ठ्या होत्या त्याच्यावर आपलं नाव बदलून घेतलं. काय गाडी पाहिली घाटाला चांगली गाडी पाहिली. आता सेमीला बी गाडी सेम पास झाली. आता फायनल 8 नंबर तास आहे. इतर गुलाल असतातच पण हिंद केसरीचा गुलाल एक गाडा मला प्रत्येक प्रयत्न करत असतो त्यासाठी. काय सांगाल आज एक गुलाल हिंद केसरीचा? म्हणजे आनंद आहे. इच्छा होती शेटची मोठी आमच्या विशाल शेट मालक आहेत त्याचे, त्यांची इच्छा होती हिंद केसरी व्हायची. पहिल्यांदा त्यांच्या दावणीला हिंद केसरीचा मान आला म्हणजे आम्ही पण आनंदी आहे ते पण आनंदी आहेत. नक्कीच. आता चांदची आपण मागाशी मुलाखत घेतली होती पण आता वेगाचा शेवट सर्जाबद्दल काय सांगाल आता? तो काय बैल म्हणजे आज बैल पहिल्यासारखा पळाला आज. म्हणजे जो बैल मागल्या 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी पळत होता तसा बैल आज पळाला. तो काय वाटलं गाडीचं स्पीड बघून काय वाटलं सेमीला? चांगली पळाली गाडी. सुट्टीला वगैरे कसं काय झालं? सुट्टीला पण गाडी नाच दमवलं नाही काय नाही, शांत होती गाडी. ड्रायव्हर कोण होता आपलं? ड्रायव्हर वाटेगावचा बाई होता. काय सांगाल भैया बरोबर? आता भैयाचं एक लग चालू आहे आणि गाडीवर त्याने निर्वळ वर्चस्व केलं. काय चांगल्या 3 गाड्या त्यानं आज फायनलला पात्र केल्या. चांगल्या हंड्या त्यानं 3 पण गाड्या. आपल्यासोबत वादळ बैलाचे मालक सुद्धा आहेत. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज तुम्ही चांदची इथं व्हिजिट द्यायला होता, काय वाटतं एकंदरीत? नाही नक्कीच आमचं परवाच्या दिवशीच बोलणं झालं होतं की हिंदकेसरी मैदान आहे. मी त्या दिवशी शब्द दिला होता की हिंदकेसरीचा मान नक्कीच मिळेल आणि तो आज मिळाला. आम्हाला चांगलं वाटतं. आणि A1 जोडी जी आहे आमची आजपर्यंत वादळमध्ये सगळ्यात जास्त 1 नंबर करणाऱ्या चांदच आहे. कारण चांद आणि वादळनी जवळजवळ 7 ते 8 वेळा 1 नंबर केला आणि वादळचा जोडीचा जो 1 नंबरचा जास्त मानकरी असेल तो चांदच ठरला. आता वादळ कसं काय? वादळ मैदानात थोडंफार दिसत नाही काय? वादळ आता उद्याच्या मैदानात दिसेल. घरची गाडी पलताना दिसणार आहे. कारण आता ही गाडीने एक इतिहास केला चांद आणि वादळ. काय सांगाल चांद नंदीबद्दल? काय सांगाल? नाही चांगलंच आहे. सुरुवातीला आम्ही जेव्हा फोन झाले तेव्हा पहिल्या मैदानालाच 1 नंबर केल्यानंतर आम्ही कधी पण मैदान पडला की 2 दिवसा अगोदरच आमचं नियोजन व्हायचा आणि तिथे 1 दिवस अगोदरच प्रथमेश सांगणार आपण उद्या इथे 1 करणार, तिथे आपण 1 करणार आणि त्यानुसार आम्ही 1 केले. 1 वेळाच काहीतरी थोडीशी आमची गाडी 1 नंबरला उतरून फॉल झाली. बाकी आपण 100% 1 नंबरच केला. गाडी कधी पाहायला मिळाला घरची गाडी? आता लवकर गाडी पालताना मिळेल. आता उद्या चांद निघाला पहिल्यांदा वादळ बरंच 100%. कारण आता म्हटले की वादळी म्हणजे वादळाचे मालक चांद वादळ म्हणजे वादळामुळे चांद उजेड झालाय. काय सांगाल शेठ? नाही 100% म्हणजे आमच्या बैलाचं म्हणजे गुरु म्हणायला गेलं तर वादळच. कारण पहिल्या स्टार्टिंगला म्हणजे बैल कोण देत नव्हतं काय नव्हतं. त्यावेळी ह्यांनी बैल दिला म्हणजे भरपूर होतं आमच्या गाडीला. म्हणजे पैरे मोडायचे काय करायचे पण त्यातनं बी आपलं सगळं जुळून आलं. एकदा गाडी पाहिली त्याच्यानंतर गाडी ती कायम गुलालात राहत होती. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. आता फायनलला जायचे पळायला. खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला हिंद केसरीचा गुलाल मिळाला. तुमची जी इच्छा होती ती पूर्ण झाली. नक्कीच आज तुम्हाला जी मनात इच्छा आहे 1 नंबर ती पण होईल. तुम्हाला ही शुभेच्छा राहील. धन्यवाद. आज माळशिरसचं हिंद केसरी मैदान पार पडते आणि सेमी 11 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तो म्हणजे वेगाचा शेवट सर्जा आणि चांद. आपल्यासोबत बाह्य ड्रायव्हर आहेत, शंभू आहे आणि चांदचे मालक सुद्धा आहेत. पण तिघांचं पण आपल्या हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. शंभू काय सांगशील आजचा आनंद? खऱ्या अर्थानं आज प्रेक्षक तू बघशील आज वेगाचा शेवट सर्जाने आपल्या मन जिंकली. काय सांगशील? नाही मन जिंकली म्हणजे आज हे सगळा म्हणजे घडून आणलं डॉक्टर बाजार सरांनी आमच्या. तर त्यांचं म्हणजे त्यांचं एवढं आम्ही ऋणी आहे की मी त्याला शब्दात सांगू शकत नाही. आणि प्रथमेश शेठ चांद असेल किंवा आमचा भैया असेल वाटेगावचा भैयाला पण भैया आणि सर्जाचं एक वेगळं समीकरण झालं. जेव्हा भैया गाडी बसलाय तेव्हा सर्जा फायनलला पात्र ठरलाय. भैयाला पण म्हणजे जजमेंट गावलेलं आहे बैलाचा आपल्या की बैल कसा हाणायचा, कुठं धरायचा, कुठं सोडायचा. त्यामुळं गाडीला सुंदर स्पीड लागली आणि चांद पण म्हणजे एखाद्या बारकापूर कसं घेऊन जातो तसा बैल आपला चांदला असा निकालात असा उचलून घेऊन मांडायचा. त्यामुळे ती गाडी चांगली पळाली. चांद खालनं काढून द्यायचा आणि वरती सर्जा गाडी लावायचा. नर माझी गाडी पळाली आणि गाडी ड्रायव्हर बद्दल काय सांगशील? एक लक फॅक्टर मध्ये ते भैयाचं चालू आहे. भैया काय सांगशील आज? खऱ्या अर्थानं तुझं नाव पूर्ण महाराष्ट्रावर चर्चेत आहे भैया. लक फॅक्टर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सांगतो माझी नीतिमत्ता साफ आहे.
आणि ज्या ज्या गाडीवर बसतो ते मी प्रामाणिक गाड्या आणतो. सगळ्यात महत्त्वाचं माझ्या प्रथमेश शेटला मी रात्री सांगितलं, त्यांनी रात्री 11:30 वाजता मला फोन केला की आमची गाडी गरीबाची उद्या आणशील का, कारण त्यांना माहिती होतं मला 2 गाड्या दुसऱ्या आहेत. पण मी त्यांना सांगितलेलं की तुम्ही बिना वायदेचा बैल घातलाय म्हणजे 100% तुमची गाडी उद्या फायनलला राहणार. ती त्यांना स्वतः विचारा तुम्ही. आज भैया तू गाडी चालवलीस, आज काय वाटलं एकंदरीत वेगाचा शेवट सर्जा आणि चांद ही गाडी पळवताना कसं वाटलं? आज सगळ्यात म्हणजे सर्जा पहिल्यागत आज पाहायलागत मला वाटलं, कारण की मध्ये जरा बॅड फॅच चालू होतं त्याचं, पण आज 100% पहिल्यागत बैल पाहिलाय. आज ज्यावेळी निकालावर आला त्यावेळी प्रेक्षकांचा क्राऊड तुला बघूनच कळलं असं की गाडी 100%. हो, जेव्हा प्रेक्षक वरडायला लागलं तेव्हा सर्जानं पण म्हणजे स्पीड वाढलं सर्जाचं. काय सांगशील या दोन्हींचं आता सुट्टीला वगैरे कशी बैल आहेत काय? सुट्टी बिट्टीला शांत आहेत. शांत जरा आपला म्हणजे थोडा दम होतो, पण आज गाडीनं तळबी चांगला दिला आणि चांगली गाडी पाहिल्या. कसं काय सांगशील आजची फाटी वगैरे कशी आहे? फाटे बिट्टे चांगले आहे आणि अड्ड्याचं म्हणजे निकाल बिकाल पण चांगलं दिले, मैदान चांगलं केलंय. बरं, शंभू काय सांगशील या जोडीबद्दल, कशी काय नियोजन झालं त्या जोडीचं? नियोजन म्हणजे आमचं डॉक्टर सरांनीच नियोजन केलं होतं ही, म्हणजे आम्हाला अक्षरशः पावती निघली तेव्हा आम्हाला कळलं की चांद आहे म्हणून. आम्हाला पायरा माहित नव्हता आणि विचारायला गेलं तर सांग मला म्हणायचे तू 1000 रुपये पैसे लाव आणि पायरा सांग, पायरा तर बरोबर दिला तर मी तुला 1000 रुपये देणार. असंच आम्हाला खेळत सगळ्यात महत्वाचं मी सांगतो, ह्या चांदचा पायरा झालता दुसरा, बरं, फक्त मैत्री खातर बैल दिलाय चांद. नक्कीच बघा डॉक्टर बाला सरांच्या दुस्ती खातर बैल दिलाय चांद. बल्लाळ सरांच्या बद्दल काय सांगशील शंभू? नाही, बल्लाळ सरांचं डोकं म्हणजे म्हणतो ना की मास्टर माइंड जे असतं किंवा नियोजनाचा पाश्चात जे आपण म्हणतो ते खरोखर त्यांना ती पदवी शोभती. कारण की त्यांनी मला मला म्हणलं की तुला पायरा मी सांगत नाही पण गाडी 100% राहणार का तर राहणार, डोळ झाकून राहणार. आणि ती आणि सगळ्यात महत्वाचं बघा, दोन्ही बैल आटली, म्हणजे दोन्ही बैल आटले ती, पण आज दोन्ही पण बैल आणि 3 फेऱ्या गाडीमध्ये निघल्या. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला तिघांनाही.